महाराष्ट्र हा पराक्रमाचा आणि शौर्याचा इतिहास असलेला राज्य आहे। या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास घडलेला, पराक्रमी इतिहास घडलेला हा महाराष्ट्र आहे। परंतु सध्या या महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वादळ पसरलेलं आहे, ते म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या। नमस्कार, मी तिरुपती लक्ष्मण जाधव, तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन आलो आहोत, तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कुणी केली आणि कशामुळे झाली आणि ती कशी काय झाली, या गोष्टी संबंधात आज आपण चर्चा करणार आहोत। सध्याचे म्हणजे सरपंच संतोष देशमुख हे एक चांगले आणि उत्कृष्ट सरपंच आहेत। संतोष देशमुख यांचे कार्य फार चांगले होते आणि त्यांना राजकारणात तशी तर जास्तीत जास्त आवड होतीच, परंतु त्यांची भर रस्त्यात निर्गुणपणे हत्या होऊन जाते। चलत्या गाडीतून त्यांना ओढून नेऊन त्यांची छाती फोडून, त्यांचे डोळे काढून, त्यांचं लिंग कापून विक्रूरपणे त्यांची हत्या केली जाते, क्रूरपणे हत्या केली जाते। हे कशामुळे, महाराष्ट्रामध्ये हे कसं काय घडतंय, यावर अभिनेते किरण माने यांनी मीडियाला एक सवाल केला। त्यांना एक प्रश्न विचारला। जेव्हा विलासराव देशमुख ताज हॉटेलवर हल्ला झाला होता, तिथे पाहायला गेले होते, तर मीडियाने गोंधळ घालून त्यांचा राजीनामा मागितला। आराराबांचं एक वाक्य चुकलं तर आराराबांना राजीनामा द्यावा लागला, असं किरण माने यांनी सांगितलं। परंतु महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची निर्गुणपणे भर रस्त्यात हत्या होते, तरी तुम्ही थेट गृहमंत्र्यांना सवाल करत नाही। कोणीतरी दबकत त्या वाल्मिक कराडचं नाव घेतं। अरे वाल्मिक कराड कोण आहे? साधा सुद्धा एका कृषी मंत्र्याच्या बगलेत राहिलेलं ते पिल्लू आहे, त्याला उचलून मारायला काय होतं तुम्हाला? तरी त्याला कोणी कैद करायला तयार नाही। त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं सुद्धा दबकत नाव घेतात। अरे ते साधे सुधे मंत्री आहेत, त्यांचं नाव घ्यायला कशाला घाबरता? तुम्ही थेट गृहमंत्र्यांना सवाल करा, थेट गृहमंत्र्यांना जा विचारा, असं अभिनेते किरण माने यांनी सांगितलं। परंतु मीडिया हे काहीच करत नाही, कारण आपल्या भारत देशातली मीडिया ही विकली गेली आहे सत्तेसमोर आणि पैशासमोर लाचार झालेली मीडिया। मग याला जाब विचारण्यासाठी आपण प्रत्येक जण रस्त्यावर आलं पाहिजे। आज एका साध्या सुध्या सरपंचाची हत्या झाली, उद्या कुणाची तर हत्या होईल, परंतु यावर हे आपलं सरकार काहीच बोलत नाही। आपले गृहमंत्री सुद्धा यावर बोलायला तयार नाहीत। हे कसं काय घडते महाराष्ट्रात, यावर आपण सर्वांनी प्रश्न उचलले पाहिजे, आंदोलन केले पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन होतच आहेत। यावर संतोष देशमुखांची बाजू घेऊन त्यांनी विधानसभेत रोहित पवार असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, या अनेकांनी मुद्दे मांडलेच आहेत, परंतु कोणी सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दुसरं बोलायला तयार नाही। म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे तिच्या शिक्षणाची त्यांनी जबाबदारी घेतली, परंतु आणखीनही सरकारने एकही उत्तम असं पाऊल त्या बाबतीत उचललेलं नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।